हॅलो चलो मॅच कडे आपण पाहतोय. सलामीची जोडी स्ट्राइक वरती वैभव, नॉन स्ट्राइक वरती अतुल वास्कर आणि पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर कुणाल. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू या वेळेला थर्ड मॅनला चेंडू ढकलून दिलाय वैभव बोपीनं. चांगला चेंडू आहे, अडवण्यात यश, मात्र एकच धाव. एका धावेने टीमचं आणि स्वतःचं खातं सुरू झालंय. 4 षटकांचा सामना म्हणजेच तुम्हाला जास्त म्हणजेच 45च्या अधिक धावसंख्या बनवावी लागेल. हर्षल आवाज वाढव थोडा. कुणाल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल वास्कर यांच्यासाठी ऑन साइडला मिड ऑनला चेंडू स्क्वेअरला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय 2 चेंडूंवरती कुणाला 2 धावा खर्च केल्यात. शांत वादळ पाहायला मिळतंय. या वेळेला लॉप केलाय चेंडू विकेट किपरच्या मागे. स्लीपरनं अडवलाय मात्र तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे चूक झाली. चला डीजे बंद करायचंय. चला डीजे. हर्षल थोडा आवाज वाढव. धावचूकच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल ते म्हणजेच वैभव बोपी यांना घाई होती. नवीन फलंदाज सँडी संदेश मात्रे. कुणाल यांचा पुढचा चेंडू या वेळेस अतिशय जबरदस्त कडा आली बॅटची. स्लिप मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी वेगानं. बॉडी थांबणार, चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारानं संदेशनं स्वतःची ओळख दाखवून दिली. मागच्या मॅच मध्ये फार सुंदर फलंदाजी केली. इथे डावखुरे आताचा फलंदाज आहे आणि दुसरा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. दहा धावा धावफलकावरती. या वेळेला चांगला चेंडू आहे, समजला नाहीये संदेशला, मात्र इथे ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत ते म्हणजे 10 धावा. आणि इथे बक्षीस आलंय इथे. अतुल वास्कर या फलंदाजांनी जर लगातार रुपेश दादा भगत यांच्याकडून 1000 रुपये अतुलजी वास्कर यांना लगातार 2 चौकार मारले तर देण्यात येतील. म्हणजे पनवेल महानगरपालिकेतील या सर्व खेळाडूंवरती पैशांचा पाऊस आज सकाळपासूनच होत आहे.
2 षटकार लगावले तर 3000 रुपये, पण ते पैसे इथे जमा करा. येस, थँक्यू. गूगल पे, जीएसटी वगैरे नाही काटत पालिका. नवीन गोलंदाज आदी भाऊया अतुल वास्करच्या या फलंदाजीतून 2 चौकार किंवा 2 षटकार येत आहेत का? पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, सरकून घेतलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय, हा चौकार. ₹1000 नोट रुपये आता बघत यांच्याकडून पाहूया. गोलंदाज आदी इथे तयार आहे गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत, परंतु विनंती आहे फारसा वेळ घेऊ नका. पाहूया या चेंडूवरती आदी या गोलंदाजावरती कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाते अतुल वास्कर यांच्या फलंदाजीतून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, पहिला चेंडू चौकाराचा ठरलाय, तदनंतर तयारी दाखवली जाते. रिवर्स, ₹1000 लागू झालेले आहेत. रुपेश भगत यांच्याकडून रोख रक्कम ₹1000. अतुल वास्कर याचा लगातार दुसरा चौकार. डीजे संदेश मात्र यानं पहिल्या षटकात 2 चौकार लगावले. त्यानंतर अतुल वास्करनं या षटकामध्ये लगातार 2 चौकार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आधी या गोलंदाजाला विचार करावा लागेल, कारण त्याशिवाय आपली गोलंदाजी आपली फलंदाजांसमोर कशा प्रकारे टाकावी हे समजणार नाहीये. इथे पंच वळतात आमच्याकडे. लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू अवांतर आहे आणि अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 19 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा आराखडा 50च्या अधिक नेण्याचा एक पहिला निश्चय तो म्हणजे या 2 फलंदाजांचा असेल. यावेळेला सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिला दिनेश आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. म्हणजे ही हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते. तीन चौकार, 1 अवांतर, ऑल टोटल आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 23. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू घोषित केलाय पुन्हा एकदा. अतिशय सुंदर आणि सुसज्ज मैदानावरती आपण खेळत आहात. खरं तर जुई ग्रामस्थांचं आभार मानावे लागतील, कारण त्यांच्या या मेहनतीतून हा आपल्याला मैदान परिपूर्ण सजलेला पाहायला मिळते, ज्यामध्ये खरं तर प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती आणखी एक भूमिका घेणारा लांब लचक फटका पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर. अतुल वास्कर नावाचा ब्रँडेड चौकार. दैनंदिन जीवनात पनवेल महानगरपालिकेसोबत निस्वार्थ भावनेनं केलेलं काम आणि त्या कामातून त्यांना मिळालेला हा आजचा क्रिकेटच्या खेळातील मनमुराद आनंद लुटण्यासाठीचा आनंद आणि त्या आनंदाला अगदी अधिकृतपणे स्वीकारत असताना, त्यामध्ये खेळत असताना हे सर्व पनवेल महानगरपालिकेचे स्वयंसेवक. तिथे निलेश आहे. काल खूप मेहनत केली दिवा पाटील मैदानावरती निलेशनं. म्हणजे परवाच्या दिवसामध्ये ते थोडेसे गोरे दिसत होते, काल थोडेसे त्यांचा रंग बदलला आणि आज ते थोडे टाइट दिसत आहेत खेळण्यासाठी फिट. आदमी फिट है तो हिट है. यस यस, पेट बराबर है आपका, कोई टेंशन नहीं. चला, फिल्डिंग मध्ये जाम उशीर होतोय, त्यामुळे विनंती आहे फारसा वेळ लावू नका. शेवटचा चेंडू आहे या षटकातील.
29 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी. यावेळेला एक धाव मिळाली. फलंदाज स्ट्राइक वरती, स्ट्राइक चेंज झाल्यानंतर संदेश येईल, ज्या संदेशनं आतापर्यंत 2 फटके खेळून काढलेत, 8 धावा खर्च केल्यात 2 चेंडूंमध्ये. पहिली इनिंग आहे आणि मॅच आपण पाहतोय रॉयल 11 आणि चॅलेंजर 11. यावेळेला बॅटची कडा आली. मागे चेंडू गेलाय स्लिपला, परतवले अतुल वास्करनं नकार दिलाय की इथे कुठल्याही प्रकारचा रिक्स आपल्याला नको. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 29 धावा. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. नवीन गोलंदाज दिनेश म्हात्रे. पहिला चेंडू अतुल वास्कर यांच्यासाठी. लॉप करण्याचा प्रयत्न, स्लिपला चेंडू बघत बसला आहे आणि कॅच. काय जबरदस्त कॅच. डीजे तंबूच्या आश्रयाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्याला झेल घेताना पाहायला मिळालं. दिनेशनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. चला, लय उशीर घेताय कुणाल. चला, उशीर घेऊ नका तुम्ही प्लीज. निलेशनी काहीतरी सांगितलंय दिनेशला. काल खूप मेहनत केली मैदानावरती. काहीतरी दोघांमध्ये गुटरगू, गुप्तगू. आज मला वाटतं निलेश किंवा दिनेश सिरीज घेऊनच जाणार. काही सांगू शकत नाही त्याच. ओ, असाच फटका मगाशी षटकार गेला होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. संदेशनं नकार दिलाय. या 2 आतापर्यंत चेंडूला आपण पाहिलं 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग चेंज होईल, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन ज्यावेळेला एकेरी धावसंख्या घेतात त्यावेळेला स्ट्राइक रूटेड होते आणि फिल्डिंग ही रूटेड पाहायला मिळते. यावेळेला बदलत्या एंड गोलंदाजी करेल. पंचांची भूमिका आपण पाहू शकाल. संजय म्हात्रे इज अ प्रोफेशनल अंपायर अँड विजय बालाजी. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अगदी लेग स्टंपला सोडून गेलाय. हा खरं तर फार सुंदर चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये घ्यायलाच पाहिजे होता, कारण एक मोठा अंक मिळाला असता, परंतु अवांतर चेंडू आलाय. दिनेशनं काहीतरी कमाल करण्याचा निर्धार केलाय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्टंपच्या सरळ चेंडू डॉट बॉल.
3 बॉल 31 धावा धावफलकावरती. धावसंख्या आता थांबली आहे कारण अतुल वास्कर मैदानाच्या बाहेर आहे. अजूनही संदेश आणि अभि प्रयत्न करील आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येपर्यंत आणण्याचा. ज्या वेळेला ऑफसाइड यॉर्कर एरिया, या एरियामध्ये तुम्हाला मारायचं असेल तर थोडासा फुटवर्कचा वापर करावा लागेल, अन्यथा तुम्हाला तिथे फटका सजवता येणार नाहीये. या वेळेला चेंडू फिरवलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, कालचा सराव आज मात्र फायद्यास पडलाय. दिनेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती मिश्किल हास्य, अगदी कडकडणाऱ्या उन्हामध्ये देखील ते चमकतात फक्त दातांच्या सहारे. आहा, हा पुढचा चेंडू योजे. ओ काय जबरदस्त चेंडू. फिल्डर बॉलावर नाही तर बाउंड्रीवर धावतायत. 2 धावा कंप्लीट. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावा धावफलकावरती. डीजे थंडी थोडी संपत आली आणि मला तर वाटतंय की थोडासा कमी ऊन आहे. जसजसे दिवस जातील पुढे तशी गरमी येईल. अतुल पाटील यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. अतुल दादा पाटील. खर तर पनवेल महानगरपालिकेच्या या मॅचेस मध्ये ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांसाठी जे आमचे सर्वच खेळाडू खेळत आहेत त्यांना मिळवण्यासाठी त्यांचे स्पॉन्सर इथे अतुलजी महादेव पाटील, काही सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या सुपूर्द करण्यात आल्यात. या चेंडूवरती फक्त चपराक देण्याचा प्रयत्न. आता मात्र वर्चस्व गाजवत आहेत गोलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी दिनेश म्हात्रेने केली आणि काय जबरदस्त गोलंदाजी इथे चव्हाण करत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस अभि पाटील साठी. दुसरा चेंडू असेल. वाऱ्याच्या सहारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विकेट किपरनं जज केलाय. अभिला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. याच दरम्यान आपण पाहतोय या चमचमणाऱ्या प्रथम द्वितीय आणि ऑल ओव्हर ट्रॉफ्यांसाठी आपण धडपड करत आहात, खेळत आहात. त्यांचे स्पॉन्सर अतुल महादेव पाटील यांचे या ठिकाणी आगमन. त्यांचा मी प्रथम शब्द सुमनानं स्वागत करतोय. फुलटॉस चेंडू यावेळेला डीप फाईन लेगची सीमारेषा पार करून गेलाय. 1 बाउन्स, चौकार. खर तर चांगला खेळाडू आहे आणि ते गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय आणि धावसंख्या एकूण 37 वर नेऊन ठेवतोय. गोलंदाज चव्हाण, मोहन चव्हाण. पुढचा चेंडू फेकून काढेल ऋतिक साठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु लेग स्टंपला सोडून चेंडू गेलाय. अवांतरनं 38 धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. वारंवार एकच प्रयत्न आणि जर ऋतिकने षटकार लगावला तर 500 रुपये देण्यात येतील. नाव गुलदस्त्यात आहे. कोण देईल ते नाव गुलदस्त्यात आहे. पुढचा चेंडू
ओ काय जबरदस्त वन बाउंस चौकार. चांगले फटके पाहायला मिळतात इथे या चौकारानं. 42 धावा, 42 ऑन अ बोट. झालेत 5 चेंडू झालेत ना अंपायर. संपली ओव्हर. पहिला चेंडू डॉट, तदनंतर विकेट, तदनंतर चौकार, तदनंतर वाईड, तदनंतर डॉट, तदनंतर 4. चला झालं सांगा आता काय आपलंच पंच आहे. झाले झाली झाली ओव्हर झाली. इट्स ओके. तर नुकताच ज्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय, खर तर ज्यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या चमचमणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या मॅचेस मध्ये आयोजनासाठी देण्यात आल्यात, ते स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतुलजी पाटील, त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. तर अतुलदादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय मयूर बेंडे यांना की कैलासवासी सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अतुलजी पाटील आणि अनिल पाटील यांच्याकडून दरवर्षी आपल्याला ट्रॉफ्या पाहायला मिळतात. आणि मी पनवेल महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांना सांगू इच्छितो की कामोठे जुई नौपाडा आणि कामोठे कॉलनीमध्ये जितक्या टुर्नामेंट होतात तितक्या टुर्नामेंट मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ऑल ट्रॉफ्याज अतुल पाटील यांच्या सौजन्यातून देण्यात येतात. आजही या पनवेल महानगरपालिकेच्या या मॅचेसला त्यांच्याकडून आपल्याला ट्रॉफ्या सुपूर्त करण्यात आलेल्या आहेत. ते आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांचे या ठिकाणी प्रथम आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. एकूण टार्गेट पाहतोय आपण 42 धावा झाल्यात आणि 43 धावांचं टार्गेट आहे. आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा या 4 ओव्हर मध्ये केली जाईल. अतुल वास्करची टीम आहे आणि या टीमला कशा प्रकारे फिल्डिंगचं चित्र सजवताना फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज कशा प्रकारे या गोलंदाजांना प्रत्युत्तर देतील हे पाहूया अवघ्या काही सेकंदात.
आणि इथे दिनेश मात्रे आज मात्र स्वतःवरती नाराज होताना दिसतोय, कारण गाववाल्याची विकेट घेतली आहे, गाववाल्यानं कॅच पकडली आहे, मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. डीजे 43 धावसंख्या आहे. जर आणि तरचा विचार केला मोठी नाही छोटी नाही, परंतु गोलंदाजांना ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे आता पारडं जड झालंय. लोवर फुलटॉस आहे, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू गेलाय, तिथे ऋतिक मात्रे आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने सुरुवात झाली आहे 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आता मात्र कुणाल ऑन स्ट्राइक वरती. पहिली गोलंदाजी केली होती या कुणालनं पहिल्या इनिंग मध्ये. संदेश मात्रे पहिल्या ओपनिंग साठी आला होता. क्लीन बोल्ड ऑफ स्टंप, 43 धावांचं टार्गेट आणि इथे कंजूसी गोलंदाजी संदेश मात्रेनं दांडी गुल केली आहे. डीजे मैदानावरती नेमकं कोण धाडस करणार, कारण अजूनही नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय फलंदाज दिनेश, माफ करा महेश आहे, ज्याच्याकडे खरं तर क्षमता आहे, परंतु मैदानावरती अगदी एखादी स्लोवर ट्रेन ज्या पद्धतीने येते ना त्या पद्धतीने निलेश आलाय. अगदी मैदानात शांतता पसरली आहे. 4 षटकांमध्ये 43 धावांचं टार्गेट आणि त्या 43 धावांना देखील बनवताना इथे गोलंदाजी ज्या पद्धतीने केली जाते. संदेश म्हात्रेनं 2 चेंडू फेकले, 3 चेंडू फेकले, 2 विकेट, 1 धाव. निलेश आलाय. यावेळेला चेंडू अगदी ऑन साइडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे संदीप. एकच धाव. या P1च्या षटकामध्ये खरं तर धावसंख्या होणं फार गरजेचं असतं. 4 चेंडू झाल्यात, अजूनही 2 चेंडूंवरती खात मोठा फटका आला तर समीकरण सरासरी थोडीशी सुरळीत व्हायला वेळ लागणार नाहीये. चांगला चेंडू आहे, ऑफ साइडला फेकून काढलाय आणि डॉट बॉल. डावखुरे आताचा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो आणि संदेशला बऱ्याच मॅचेसचा अनुभव आहे. बऱ्याच वेळेला तो आपल्या वेळेनुसार क्रिकेटला रिस्पेक्ट देत असतो. ऋतिक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय आउटफील्डच्या वरून, चौकार. त्या म्हणजेच 6. 43 धावांचं टार्गेट असताना अजूनही तुम्ही 2 जण उतरले तर तीच बाईक इथं आता पण उठवू शकते. बाजार उरकलाय, जेवून घ्या तिकडे बाजूला. ओके, आता निघा, भेटेल. बँजो वाजवा, माहोल बनवा, माहोल. संदेश म्हात्रे यांना चांगला षटक फेकलाय. नवीन गोलंदाज संदीप. संदीप हा देखील चांगला गोलंदाज आहे आणि तितकाच चांगला फलंदाज निलेश. पाहूया संदीपचा पहिला चेंडू. मोठा फटका, हो 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 हो,
चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मिस. पहिल्याच चेंडूवरती तुफान हाणामारी. वाऱ्याचा फायदा. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू यावेळेला बॅटच्या मधोमध मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. डीजे. चला वेळ लावू नका. स्टार 11 संघाचा कर्णधार आपण तयार राहायचंय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. नवीन फलंदाज आदित्य. संदीपनं पहिल्या चेंडूवरती षटकार दिला. तदनंतर विकेट. मात्र चांगली गोलंदाजी राहिली. आता 43 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर मोठ्या फटक्यांचा शोध सुरू करावा लागेल. तिसरा चेंडू. यावेळेला चांगला चेंडू आहे. पॅडला आदळलाय परंतु एक धाव मिळेल लेग बायची. एका धावेने 13 धावा धावफलकावरती संत गतीने वाहतोय स्कोर. आतापर्यंत संदीपनं 3 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 1 विकेट. मात्र फलंदाजाला थांबता आलं नाहीये. कुणाल सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर थोडस डगआउटचं वातावरण शांत झालंय. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 4 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य हे सर्वांनाच आवडतं आणि तरुणाईला आवडणारा खेळ. यावेळेस मात्र महानगरपालिकेचे हे स्वयंसेवक पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. चेंडू अडवण्यात यश. चेंडू सापडला नाहीये. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. हातातून चेंडू सुटला रे सुटला की फलंदाजानं धावसंख्या चोरलीच म्हणून समजा. कारण चपळ खेळाडू नेहमीच धावसंख्या एकवटण्याच्या मागे असतात. संदीपनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. निर्णायक गोलंदाजी राहिली आहे. त्या अगोदर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा. त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनपर्यंत 9 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवरती एकाच मोठा फटका. यावेळेला येणं गरजेचं होतं. मिड विकेटला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामध्ये घेऊन उचलण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 16. आता मात्र 12 चेंडू 27 धावांची गरज. याच दरम्यान स्टेजवरती आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये गणेश पडवळ यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय स्वयंसेवकांना की गणेश पडवळ यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. तर गणेश पडवळ यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. खरं तर कॉमन टेनिस क्रिकेटमध्ये हातभार लावणारी व्यक्तिमत्व आहे आणि मित्रासारखी कुठल्याही प्रकारचा दुजा भाव नाहीये. सातत्याने त्यांची साथ या कॉमन टेनिस क्रिकेटला असते. म्हणूनच आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. या ठिकाणी गणेश पडवळ यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येते. लगातार 3 विकेटसाठी 3000 रुपये वैभव भोपी यांच्यासाठी.
27 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू. मागच्या षटकामध्ये सोनू पाटीलची टीम होती. 6 बॉल 25 पाहिजे होत्या, 2 बॉल ठेवून काढली होती. सोनू पाटीलला रस्ता दाखवला होता. गोलंदाज वैभव भोपी. 3 विकेट 3000. मॅच जिंकली तर 5000. या वेळेला चेंडू मात्र मिस झालाय. विकेट किपरनं देखील सोडलाय, परंतु 1 धाव मिळेल. विकेट हॅट्रिक साठी वैभव भोपी यांना रवी कडू यांच्याकडून 5000 रुपये. म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यांनी कॉम्प्रोमाइज केली तर 5000 रुपये मिळू शकतात, असा विचार इथे स्टेजवरती केला जातोय. पण पाहूया. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. सगळ्या विकेट किपरच्या आणि बॉलरच्या डोफ्यावरती चेंडू लागते थ्रो केल्यावर. 1 डॉट बॉल 1000 ची नोट. काय जबरदस्त बक्षीस लावले जात आहेत. 1 डॉट बॉल 1000 रुपये. चला, एकूण धावा धावफलकावरती 19 धावा. म्हणजे 24 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 24 धावा. एखाद मोठा फटका. ओ माय गॉड, एकात मोठा फटका आणि हा षटकाराचा झटका. डीजे डीजे दोन्ही टीमच्या बाजूने. हा चेंडू फार महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज आकाश. चला अतुलजी भास्कर, वेळ लावू नका आपण. 1 बॉल. हा 1 बॉल किती महत्वाचा असतो ते बऱ्याच वेळेला मॅचेस मध्ये आपण पाहिलाय. कारण 6 चेंडू आणि 37 धावा असताना 1 वाईट पडतो आणि सलग 6 षटकार. आणि 1 चेंडू 7 धावा असताना एकाच वाईट पडतो आणि पुढचा बॉल षटकार. असे चित्र आपण पाहिलेत. यावेळेला चित्र काय असेल? 7 बॉल 14 धावा.
ऑन स्ट्राइक वरती आकाश, गोलंदाज वैभव, यावेळेला लॉप केलाय. हो काय जबरदस्त फटका. इट इज अ माइटी हिट. आकाश नावाचा हा आकाशाला गवसणी घालणारा ब्रँडेड चौकार. सहा बॉल 10 धावा. चॅलेंजर टीम जल्लोष पाहायला मिळतोय. खरं तर या बॅट्समन कडे वॉकी टॉकी दिली पाहिजे आणि एक डगाउट मध्ये, म्हणजे तिथून बोंबलण्यापेक्षा वॉकी टॉकी वरती आपण सांगू शकतो असा खेळ तसा खेळ. आतापर्यंत त्यांच्या ताफ्यानं मात्र त्यांना फार साथ दिली चॅलेंजर टीम. चला जास्त टीम मीटिंग नको. 6 बॉल 10 धावा, 43 धावांचं टार्गेट आणि या 6 बॉल मध्ये 10 धावा बनवतील की त्यांना थांबवतील. पाहूया आमचे मित्र तुफान गोवारी. काम पण तुफान असतं त्यांचं, चष्मा पण तुफान आहे, आपला दोघांचा कलर पण तुफान आहे. आणि या शिवजयंतीला मावळे बनून मावळ्यांच्या विचारधारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेना संपूर्ण समाजामध्ये पसरवण्याचं काम ते मात्र या ठिकाणी करत आहेत. एक शहर एक शोभायात्रा कामोठे. आणि 10व्या वर्षात पदार्पण करत असताना आई तुळजाभवानी मातेला साकडं घातलं जात आहे, उजवा कौल दिला जात आहे की या दशकामध्ये आमच्या कामोठ्या नगरीत आणि कामोठ्याच्या बाहेर माझ्या शिवभक्तांची एक शहर एक शोभायात्रा, या शोभायात्रेला आपण सर्वांनी जायचं आहे. भव्य श्री शिवजन्मोत्सव सोहळा 2026 रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची शोभायात्रा आपल्या कामोठेकरांसाठी घेऊन येत आहेत. खरं तर हे सर्व शिलेदार. पाहूया या सर्व शिलेदारांना खूप साऱ्या शुभेच्छा. उर्वरित काही गोष्टी आपण पुढे ऐकूया. 6 बॉल 10 धावा. पहिला चेंडू या वेळेला लाभ केलाय. ओ काय जबरदस्त चेंडू आहे. पॉपिंग क्रीजच्या काहीसा लगत चेंडू फेकलाय. आता समीकरण थोडंसं मागे आलं. 5 चेंडू 10 धावा. मी सांगितलं होतं सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येईल यात मात्र शंका नाहीये. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येणं हेच आमच्या क्रिकेट रसिकांना बसतं. आणि इथे आता मात्र ते चित्र रंगायला सुरुवात झाली आहे. काहीसा काय झालं पंच? तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. ओके तिसरे पंच मिस्टर मयूर भेंडे, वेर आर यू? ओके चालेल. ओके ओ चेंडू गेला डीप 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 फाइन लेग. चौकार. चार चेंडू 6 धावा. डीजे लगाइए भैया डीजे. हर्षल अरे लगाओ भाई, किरीस का गाना सुनेगा. अरे तिकडे गुलाल आणलाय फटांगे, लाव तू पटकन. 4 बॉल 6 धावा. गोलंदाज योग्याला कमाल करायला आता चान्स आहे. एक डॉट बॉल दडपणात घेऊन येऊ शकतो फलंदाजाला आणि एक षटकार दडपणात आणतोय गोलंदाजाला. यावेळेला लॉप केला चेंडू. स्वतः संदीप चेंडूवरती जातोय. ओ तिथे मात्र प्रयत्न चांगला आहे आणि इथे धावचीच्या स्वरूपात आउट होईल. आता मात्र आणखी रंग निर्माण झालाय. आता कोणाला पाठवायचं, आता कोण येणार हा प्रश्नचिन्ह चॅलेंजर टीमला. डीजे चला जास्त जवळ येऊ नका.
पुढचा चेंडू धगधग धगधग वाढत गेली आहे. नवीन फलंदाज योग्याचा पुढचा चेंडू खेळून काढेल. हा चेंडू तुमच्या समोर या वेळेला पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा खराब चेंडू आहे. म्हणजे दुष्काळात 13वा महिना. 3 चेंडू 4 धावा. हा एक डॉट बॉल बरच काही दाखवू शकतो. या वेळेला लॉप केला चेंडू. सँडी आहे त्या ठिकाणी. मग चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. विजयी फटका. माहोल पाहायला मिळतोय, जल्लोष पाहायला मिळतोय. असं वाटलं संदेशला की चेंडू उडेल उंच, परंतु तसं काही घडलं नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन चॅलेंजर